दिवसाला मी लाकडं बिकडं हाणायला जातो आणि गावाने घेऊन जातो आम्ही. मोठी मोठी मोलमजुरी आहेत ना, आम्हाला मजुरी नाही हो. आम्ही कसे आदिवासी लोक आहोत, आमच्याकडे लक्षच नाही देत हो. 60 रुपये भारीच असतात आम्हाला दिवसाला. कामधंदा विटा कोणाचे असलं 1 दिवस काम तर 4 दिवस काम नाही. भेटला तर खावाचं नाही तर आहे आपला उपाशी. मला आजार पण आहे, पण मी तशीच पोरांना उपाशी नको मरायला तशी जातो आम्ही लोकांसाठी नाही. घर आमचं असं आहे, तिला पत्रे तुटली, घर हे असं पडत झालं आहे, खरंच झोपायला जागा नाही. रात्री लाईट नाही काय नाही, दिवा लावतो, दिवा गेला तरी मग कालो कातच झोपायला लागतंय अंधेरातच. म्हणजे इट्टा बिट्टा पडतात तुकडे बिकडे असे अंग्यावर. नवरा पिऊन आला जाम जिंकून, भात चुलूत ठेवलेला. मी जेवण उतरायला गेलो तर त्यांनी माचीचं कांडा लावून खोपटी जाळली. तेव्हा त्याच्यात सगळंच माझं जाळलं. काय करणार, त्यात मी मरू असं झालेलं मला. तो मला माहिती नाही का आम्ही पावसात कसं दिवस काढता कसं नाही. इथनं पाणी पडतंय. हे आमचं घर बघून तुम्ही घ्या, आमचं नुसतं हाल होती. पावसामुळे म्हणजे भिंतीवरचे पाणी सगळं खाली उतरायचं घरात. बाहेर जसं तसं घरात पण पाणी. इकडे पाऊस येतो आणि तिकडनं पाऊस इकडे या साईडला येते, इकडनं निघतं आहे. पडतोय काय, इकडे पडतोय काय, भीतीने आम्ही झोपत नाही, उभं राहतो. दबून गेलं तर फुटून गेले बघा पत्रे कशी गेली फुटून. पाणी वारे आल्यावर आम्ही हे बघा या असल्या टांटके आहेत त्याच्यावर त्यात धरून राहतो गच्च पोरानं घेऊन. पोरानं सांगते कंबराला रखून राहा, मी गच्च धरून राहते असले दांड्याला. झोपाची भीती वाटते त्याच्यान. कधी काय होईल कधी नाही त्याचं काही सांगता येत नाही. बाहेर झोपते कुठे झोपते, घरात काय कोण झोपल बघा. मुडाला झालंय तुटाला झालंय. झोपता वेळेस माझे काहीतरी हाताला लागलं. बघितलं तर माझ्या ससरा साऊंडमध्ये मोकळा होता, सावलेला. मी पकडला, दाखवला, माझ्या बायकोला दाखवला, सरप होता. उंदीर येतात, काही जनावर येतात, विंचू येतात. विंचू कुठं होता तो आला माझे बट्याला लागला. कपडा लावून अंग धुतो आम्ही. कुठं कोण येतंय, कुठं काय करतंय, कोण बघतंय असं भीती वाटतं आपल्याला. आम्ही आंघोळ करताना व्हिडिओ काढलेला. The tribal home programs reaches out to people who own the land but can't build their own house. So we support them with a 2 lakh rupee basic shelter which will keep them protected from animal attacks, weather and give them a condition to live with. Irrespective of caste, creed, geography, we want to home the poor. The Gharkul Yojana that the governments are running are good, but unfortunately they are only for a particular caste and sect of people. They are not cut across poverty lines. A lot of red tapeism also tends to happen. Another major problem is that the people don't know how to reach these facilities.
And in CFTI's case, CFTI goes and reaches out to the people. We are aiming at making 1,000 homes for people in rural Maharashtra. You all have always supported basic needs of people, may it be food, clothing and shelter. So I'd be extremely grateful to you if you can help these people get a roof on their top. घर म्हणजे कसं आपल्याला 2 टाके दिला तर चालेल, पण प्लॅस्टर करून मस्तपैकी दिलं ना व्यवस्थित, म्हणजे घरात काय जनावर येऊ नये असं दिलं ना तर तुमचे मी मान्य आहे. नवीन घर आहे त्याच्याने मी सुरक्षित राहील. दुसरं काही दिलं नाही तरी चालेल, फक्त झोपायला एक चांगलीशी छत द्या आम्हाला, झोपडी. तुम्हाला वाटत नाही का आम्ही पण चांगल्या घरात राहू? मला पण एक छोटंसं घर बांधून देणार का तुम्ही?